नमस्कार. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते. जन्माष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते. यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमीचा उत्सव 2 दिवस असणार आहे. पंचांगानुसार 15 ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री 11:49 सुरू होईल आणि 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपेल. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता. त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल, तर वैष्णव लोक हे 16 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील. उपवास हा 15 तारखेला संपूर्ण दिवसभर धरायचा आहे आणि रात्री पूजा झाल्यानंतर थोडासा प्रसाद खाऊन उपवास सोडायचा किंवा 16 तारखेला सकाळी तुम्ही उपवास सोडू शकतात.